आणि म्हणून मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या 80% समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला. समस्त भारतीयांना जय भीम. बंधूंनो आणि भगिनींनो, नुकतीच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कळवा मुंबईचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची, चळवळीचा अग्रगण्य नेता म्हणून जे आपला ठसा उमटवू पाहत आहेत, त्यांनी जे विधान केलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय व्यवस्थेमध्ये 80% जातींना, बहुजन वर्गाला आरक्षण दिलं नाही आणि त्यामुळे त्या जातींवर अन्याय झालेला आहे. म्हणजे बाबासाहेबांमुळे तो अन्याय झालेला आहे आणि न्याय व्यवस्थेमध्ये जातीयवादाचा वास येतो. एकतर हे जे विधान आहे हे कोर्टाचा अवमान, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अवमान करणार आहे आणि त्या दृष्टीने देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. दुसरी गोष्ट, बाबासाहेब आंबेडकर हे कायदे मंत्री होते, कायदे तज्ञ होते, बॅरिस्टर होते. एवढं मोठे ते संविधान लिहू शकले ज्याच्यावरती हा देश संपन्नपणे मागील 70 वर्षापासून चालू आहे आणि सक्षमपणे या देशाचा हे संविधान नेतृत्व करत आहे. न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण असलं पाहिजे हे तुमचं जे मत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण जे दिलेलं आहे ते समाजाला प्रतिनिधित्व करायला दिलेलं आहे की त्या जातींचं प्रतिनिधित्व त्या समाजाच्या व्यक्तींनी सरकार दरबारी केलं पाहिजे. राजकीय मंत्र्यांना राजकीय आरक्षण आहे, त्यातून तुम्ही आमदार बनता, मंत्री बनता, ते ह्यासाठी दिलेलं आहे की त्या समाजाचं नेतृत्व त्या संसदेत, त्या मंत्र विधान भवनात तुम्हाला मांडता आलं पाहिजे. परंतु त्या आरक्षणाचा वेगळा अर्थ लावून अधिकारी वर्ग ती पद उपभोगतो, ती प्रतिष्ठा उपभोगतो, गडगंज पगार घेतो, अंडर टेबल रक्कम कमवतो आणि आपल्या कुटुंबासोबत विदेश वाऱ्या करीत स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करतो. आणि अशा स्वरूपाचे जे अधिकारी वर्ग आहेत त्याचाही प्रथम इथे आम्ही निषेध करीत आहोत. जितेंद्र आव्हाडांनी, त्यांना आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की मागे देखील त्यांनी आंबेडकरी जनतेविषयी अवमानकारक बोलले होते आणि त्या गोष्टीचा आम्ही निषेध केला होता आणि ती क्लिप व्हायरल झाली होती निषेधाची. त्यांच्यामध्ये वारंवार का होतं? कारण त्यांचा अभ्यास कमी पडतो. वरवरची पुस्तकं वाचून मुवमेंट मांडता येत नाही. आंबेडकरी चळवळ मांडायची असेल तर गल्ली बोळामध्ये जावं लागतं. आंबेडकरी वसाहत्यांचा अभ्यास करावा लागतो, आंबेडकरी नेत्यांचा अभ्यास, कार्यकर्त्यांचा अभ्यास करावा लागतो. त्यांनी कशा आलापेष्टा सोचल्या. आज जेव्हा आरक्षणाचा प्रश्न उभा राहतो तर आंबेडकरी चळवळीतील हमाल, शेतकरी, ज्यांचा आरक्षणाशी संबंध नाहीये, हातावर कमवणारे मजूर हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. का? तर बाबासाहेब आंबेडकरांनी ते दिलेलं आरक्षण आहे ते अमूल्य आहे. तो देशाला दिलेला न्याय आहे आणि त्या न्यायाचं संरक्षण ते करत असतात. त्यांना तिथे नोकऱ्या किंवा आमदारक्या किंवा खासदारक्या मिळत नसतात आणि सहजपणे बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तिमत्वावर सहजपणे बोट दाखवण्याची हिंमत आज या देशामध्ये कोणाची नाहीये. आणि तुम्ही आमच्या घरात घुसून आमच्या मुवमेंटचा वारसा दाखवून, एक तर तुमचा आमचा काही संबंध येत नाही, आमच्या मुवमेंटचा वारसा दाखवून तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या न्यायाची वल्गना करता, हे फार वितुष्ट आहे आणि आम्ही त्या गोष्टीचा प्रथमतः इथे निषेध करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आरक्षण आहे, आज मेडिकल मध्ये जायचं असेल तर त्याच्या वेगळ्या एक्झाम्स होतात, त्याची मेरिट पाहिल्या जाते आणि त्यानुसार त्या मेडिकल मध्ये आरक्षण ज्यांना त्यांना ती सीट दिली जाते. कारण तिथे माणसाची योग्यता तपासली जाते. जरी आरक्षण असलं तरी त्या आरक्षणाच्या जागेवर या काही ठराविक अशा जागा आहेत की तिथे त्या विद्यार्थ्याची योग्यता, त्याचं बौद्धिक प्राबल्य पाहिलं जातं, बौद्धिक क्षमता पाहिल्या जाते आणि नंतर तिथे त्या ठिकाणी बसवल्या जातं. कारण तिथे
फार गंभीर, आज न्याय देणं, आज कोणाची सर्जरी करणं, आज कोणाला मेडिसिन देणं, फार गंभीर स्वरूपाचं ते काम आहे. आणि ते काम देत असताना बाबासाहेबांनी आरक्षण जरी दिलं तरी तेथे देखील वेगवेगळ्या एक्झाम्स होऊन त्यांचं मेरिट तपासलं जातं आणि त्या जागा त्यांना दिल्या जातात. ही साधारणशी बाब आपल्या लक्षात येत नाहीये. तसेच देशातील जे वैज्ञानिक आहेत आणि त्यांच्या ज्या जागा आहेत ते भरण्यासाठी कुठे आरक्षण नाहीये, कारण बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचा दर्जा देखील टिकवायचा आहे आणि त्यानुसार त्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्या रचना केलेल्या आहेत. आज वैज्ञानिकांना आरक्षण नसल्यामुळे त्यांना त्यांच्या मेरिटवरच जायला लागतं. याचा अर्थ असा होत नाही की त्या वैज्ञानिकांच्या जागांवरती मागासवर्गीय समाजाचा माणूस वैज्ञानिक होत नाही. जजेस मध्ये मागासवर्गीय समाजाचे जजेस आजपर्यंत झालेले नाहीयेत, असं कुठेही नाहीये. आणि बाबासाहेबांचं हे उदात्त धोरण जे होतं, हे जे देशाला एक सक्षम आणि भक्कम करण्याचं धोरण होतं आणि आहे. आज क्लास 1 ऑफिसर पर्यंत आरक्षण आहेत, शिपायापर्यंत आरक्षण आहेत, परंतु त्या ज्या महत्वाच्या देशातील महत्वाच्या ज्या जागा आहेत तिथे आरक्षण बाबासाहेबांनी ठेवलेलं नाहीये. हा मोठेपणा जितेंद्र आव्हाड यांच्या लक्षात येणार नाही. ही मेरिट आणि ही बौद्धिक प्रगल्भता ही जितेंद्र आव्हाड यांच्या लक्षात येणार नाही. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अशा स्वरूपाचं स्टेटमेंट करून त्यांनी बाबासाहेबांचा अनादर केलेला आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे की जितेंद्र आव्हाड यांची खरी निष्ठा नाहीये. त्यांची जी स्टेटमेंट्स असतात ते राजकारणाला धरून असतात आणि आंबेडकरी अनुयायी हा केवळ समाजकारण करतो. आंबेडकरी कार्यकर्ता समाजकारण करून या देशाचे संविधान टिकवण्याचं काम करतो. केवळ आपला पक्ष मोठा व्हावा, केवळ आपल्याला राजकीय वाटा मिळावा आणि राजकारणात आपण मोठे गणले जावे, अशा स्वरूपाचं आंबेडकरी विचारांच्या आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं धोरण नसतं. तरी जितेंद्र आव्हाडांनी केलेला हा जो बाबासाहेबांचा अवमान आहे तो फार अक्षम्य आहे. आम्ही तर त्यांच्याकडे माफीची अपेक्षाही करत नाही आणि या विषयाला आम्ही जास्त महत्व देखील देत नाही. परंतु यापुढे जर का अशा प्रकारचं जितेंद्र आव्हाडांनी विधान केलं तर हे आंबेडकरी जनतेला आता समजलेलं आहे की जितेंद्र आव्हाडांचं हे बेगडी प्रेम, हे ढोंगी प्रेम दलित मुवमेंट वरती हे त्यांनी ओळखलेलं आहे. कारण बाबासाहेबांचा अवमान हा कोणताही भारतीय आणि कोणताही मागासवर्गीय एसटी एनटी असो कोणीही सहन करणार नाही, असं इथे आम्ही ते जाहीर करतो. तुम्ही जरी वेळेनुसार पुस्तकं वाचून तुमचे स्टेटमेंट करत असले तरीही खरा आंबेडकरवाद शिकण्यासाठी, खरी चळवळ शिकण्यासाठी तुम्हाला आंबेडकरी चळवळीतल्या वसाहत्यांमध्येच अभ्यास करावा लागेल. नामांतर सारख्या प्रश्नामध्ये कशा प्रकारची लोक शहीद झाली, बाबासाहेबांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करताना घाटकोपरच्या रमाबाई नगरामध्ये 11 लोक शहीद झाले. हा फार इतिहास मोठा आहे आणि या इतिहासाशी तुम्ही तुमची सांगड घालण्याचा जो प्रयत्न करताय तो केविळवाणा आहे. तुम्हाला शरद पवारांनी जे सोपवलेलं काम आहे ते फार अगदी म्हणजे गुरु शिष्याच्या नात्याप्रमाणे चांगल्या प्रकारे तुम्ही राबवताय इतकं आम्ही तुम्हाला बोलू शकतो. पण मुवमेंटशी आणि आमच्या आंबेडकरी मुवमेंटशी तुमचा तीळ मात्र काही संबंध नाहीये. तुम्ही आमच्या जनतेसमोर जे काही भाष्य करून जी काय क्रेडिट खाऊन आमची मुवमेंट हायजॅक करू पाहता आंबेडकरी मुवमेंट, ती तुम्हाला कदापि प्राप्त होणार नाही. कारण आमच्यासारखे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संघर्ष करून मुवमेंट जिवंत ठेवलेले आहे. आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत आणि आता देशात निर्माण होत आहेत. तर त्यामुळे तुमचे जे एक पातळी धोरण आणि एक पातळी जे ढोंग आहे ते आता लोकांच्या जनतेसमोर आलेलं आहे. या अगोदर देखील तुम्ही आंबेडकरी जयंतीमध्ये जाऊन म्हटले की ते पुरुष वर्ग कमी आहे, सगळे काय प्यायला गेले का, अशा प्रकारची तुम्ही अपमान केला होता. आणि आता देखील तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी 80% जनतेवरती अन्याय केला हे सहजपणे बोलून गेलात. तुमचा आम्ही ते निषेध करतो. तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांची बरोबरी करू शकत नाही. हेच जर तुम्ही मुवमेंटमध्ये नसताना अशी जर गोष्ट केली असती, तुम्ही वारंवार बाबासाहेबांचं नाव घेतलं नसतं आणि केले असते तर तुमच्या बंगल्यावरती आंबेडकरी समाजाचा दोष असता. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला चेतावणी देतो, हे तुमचा दुसरा वेळ आहे आमच्या समोरचा. पुन्हा एकदा चेतावणी देतो की बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांचे कार्यकर्ते यांच्याविषयी वल्गना करण्याचा आणि ही मुवमेंट हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नका. त्याचे दुष्परिणाम फार गंभीर होतील. जय भीम, जय महाराष्ट्र, जय प्रबुद्ध भारत.